हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. बरेच दिवसानंतर माझा ब्लॉग येत आहे आणि बरेच दिवस झाले मी काहीच ब्लॉग वगैरे टाकलेला नाहीये. त्याच्या मागं बरीचशी कारणं आहेत, बरेच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं मी ब्लॉग्स वगैरे टाकलेले नाहीये. आणि आता मी पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहे की डेली ब्लॉगिंग स्टार्ट करू. काही सेटिंग्स मला कळत नाही आयफोन मधले, कारण की माझ्या सगळ्या गोष्टी कुठलीही तरी व्यक्ती हँडल करत होती, जी व्यक्ती आता माझ्यासोबत नाहीये. आणि सगळ्या जणांना हे आहे की फायनली मी काय डिसिजन घेतलंय हे जाणून घ्यायचं आहे माझ्या लाईफमध्ये. सो मी लवकरच त्याच्यावर एक ब्लॉग बनवन. आताचा हा छोटूसा ब्लॉग असेल की मी पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी स्टार्ट करते म्हणून. काय गोष्टी मला समजून घ्यायच्या आहेत, जसं की एडिटिंग वगैरे असतील, शूट आयफोनमधले सेटिंग्स असतील, ते मी लवकर समजून घेईन आणि डेली ब्लॉगिंग स्टार्ट करेन. तो गाइस ऐसे ही मुझे बहुत सारा प्यार दो और सपोर्ट करो, मुझे आप सबके सपोर्ट की बहुत ज़्यादा ज़रूरत है। एंड जैसे पहले प्यार देते वैसे ही। और अभी मैंने मतलब यूट्यूब पे भी कुछ अपडेट नहीं चालू थे मेरे, एंड इंस्टाग्राम पर भी कुछ रील्स नहीं थे। इंशाल्लाह जल्दी से जल्दी मैं हर एक चीज़ से मूव ऑन होकर फिर से कमबैक करूँगी आप लोगों के लिए। एंड जैसे कि मैंने बोला है, मैं मेरी लाइफ में जितना भी रो लूँ, बट आपके चेहरे पे एक मुस्कान हमेशा रहेगी मेरी वजह से. सो आता मी ट्राय करणार आहे की मी डेली ब्लॉगिंग करू, प्रत्येक गोष्टी तुम्हाला दाखवू माझ्या लाईफमध्ये काय घडतंय. मग आज हा छोटूसा ब्लॉग, आज मी थोडीशी बिझी होते म्हणून जास्त काही शूट नाही केलं. रेडी झाले, थोडंसं काम होतं माझं, मम्मीसोबत बाहेर गेलते मी. मग आता जस्ट घरी आले, म्हटलं की चला आज. सो मी खूप जास्त एक्सायटेड आहे प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. मला जेवढं ट्राय करता येईल मी तेवढं ट्राय करणार आहे. बस मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. आणि जे कोण माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. जसं मला यूट्यूबला प्रेम देत आहे तसं इंस्टाग्रामलाही द्या. हीच माझी इच्छा असेल. आणि आता फायनली मी एक डिसिजन घेतलेला आहे. त्यातनं काय होणार आहे पुढे जाऊन आय डोंट नो, बट आय थिंक जे काही असतं, जे काही घडतं आपल्या आयुष्यात, ते काहीतरी चांगल्या गोष्टी होण्यासाठी घडतं. मग मी ते पॉझिटिव्ह वेने घेतलेलं आहे आणि मस्त मी खचली आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण मी त्याच्यातनं सावरायचा प्रयत्न करते आणि मी ह्या सगळ्यातनं बाहेर निघेन लवकरच. लव यू गाईज, बाय बाय.